चला स्टार्ट करूया आजचं सेशन. आज आपण FDI मीन्स फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि FII मीन्स फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट किंवा FPI त्याला पण म्हटलं जातं फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. याची कॉन्सेप्ट काय याच्याबद्दल तर आपण काल डिस्कस केलेलंच होतं, पण जे आज नवीन असतील त्यांच्यासाठी आपण ती कॉन्सेप्ट जी आहे ती परत रिपीट करूया. सेशन मध्ये कालच्या लेक्चर मध्ये आपण इंडियाज फॉरेन ट्रेड पॉलिसी त्याचा अर्थ पाहिला. इंडियाज फॉरेन ट्रेड पॉलिसीचा ट्रेंड काय आहे, कुठल्या वस्तूंची सर्वात अधिक आयात केली जाते, कुठल्या वस्तूंची सर्वात अधिक निर्यात केली जाते, कोणत्या देशाला आपण सर्वात जास्त वस्तूंची एक्सपोर्ट करतो, कोणत्या देशाकडून सर्वात जास्त वस्तूंची आपण इम्पोर्ट करतो, या सर्व गोष्टींबद्दल आपण काल डिस्कस केलेलं होतं. ओके, तर कालचा जो आपला कंटेंट होता फॉरेन ट्रेड पॉलिसी. एकदा फॉरेन ट्रेड पॉलिसी म्हणजे काय हे तर तुमच्या लक्षात आलं. जे नवीन असतील त्यांच्यासाठी परत 2 मिनिटांमध्ये कालचं लेक्चर जे झालेलं आहे त्याला आपण रिवाइज करू, जेणेकरून तुमची आजच्या लेक्चरमध्ये ती लिंक लागेल. काल आपण फॉरेन ट्रेड पॉलिसीची बेसिक डेफिनेशन पाहिलेली होती. फॉरेन ट्रेड पॉलिसी म्हणजे काय, ही एक ऍक्शन असते, एक प्लान असतो, एक स्ट्रॅटेजी असते, ओके, एक ब्ल्यू प्रिंट असते कोणाची, गव्हर्नमेंटची. कशाच्या संदर्भात, तर फॉरेन ट्रेड मीन्स इंटरनॅशनल ट्रेड. भारताने भविष्यात कशा पद्धतीचा व्यापार करावा, किती मात्रांमध्ये व्यापार करावा, कोणत्या वस्तूंचा व्यापार करावा, कोणत्या देशासोबत व्यापार करावा, कोणत्या देशातून आयात करावी, किती प्रमाणात करावी, त्याचा कोटा किती असेल, कोणत्या वस्तूंच्या निर्यातीला किती सबसिडी द्यायची, कोणती फॅसिलिटीज द्यायची, या सर्व गोष्टींबद्दल ज्या वेळेस गव्हर्नमेंट इम्पोर्टर किंवा एक्सपोर्टरच्या संदर्भात जी गोष्ट जस्ट म्हणतात, ज्या गोष्टी प्लॅन करतो, ज्या गोष्टींचा निर्णय घेतो, त्यांनाच आपण ऍज अ फॉरेन ट्रेड पॉलिसी असं म्हणतो. फॉरेन ट्रेड पॉलिसी तुम्हाला काल म्हटलं होतं की फॉरेन ट्रेड पॉलिसी इट इज अ पार्ट ऑफ इकॉनॉमिक पॉलिसी. इकॉनॉमिक पॉलिसीचा एक पार्ट आहे. जसं की इकॉनॉमिक पॉलिसीज मध्ये या फॉरेन ट्रेड पॉलिसीच्या व्यतिरिक्त इतर पॉलिसीचा समावेश होतो त्या इकॉनॉमिक पॉलिसीज मध्ये. मीन्स इकॉनॉमिक पॉलिसी ही एक वास्ट किंवा खूप मोठी संकल्पना आहे. त्याचा कम्पॅरेटिव्हली जर विचार केला तर फॉरेन ट्रेड पॉलिसी एक पार्ट आहे या इकॉनॉमिक पॉलिसीचा. फॉरेन ट्रेड म्हटल्यानंतर इंटरनॅशनल जे ट्रेडिंग आहे, जी एक्सपोर्ट इम्पोर्टिंग आहे, आयात निर्यात जी आहे, याच्याशी संदर्भित असणाऱ्या गोष्टींचाच विचार, याच गोष्टींशी संदर्भित असणारे नियम, कायदे, निर्णय, या सर्व गोष्टींचा समावेश ज्या दस्तऐवज म्हणा किंवा ज्या डॉक्युमेंट मध्ये होतो, त्या डॉक्युमेंटला ज्या वेळेस गव्हर्नमेंट पब्लिश करते कॉमन पीपलसाठी, त्यावेळेस त्या डॉक्युमेंटला आपण फॉरेन ट्रेड पॉलिसी असं म्हणू शकतो. आता फॉरेन ट्रेड पॉलिसीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्रकर्षाने 2 संकल्पना समोर येतात, त्या म्हणजे FDI आणि FII. FDI तसा ज्वलंत असणारी, खूप इम्पॉर्टन्स असणारी ही एक कॉन्सेप्ट आहे, ज्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत गव्हर्नमेंट आणि बऱ्याचशा इन्स्टिट्यूशन्स पण कन्फ्युज होत आहे की नेमकं FDI म्हणायचं तरी कशाला, FII म्हणायचं तरी कशाला. मीन्स गव्हर्नमेंटला म्हणा, RBI ला म्हणा, या संकल्पनेची व्याख्या कशी करावी याच कन्फ्युजन होतं. मग काय, मग पर्याय काय शोधला यांनी की RBI ने किंवा गव्हर्नमेंटने दोघांनी मिळून एक कमिटी इस्टॅब्लिश केली. त्या कमिटीचं नाव अरविंद कमिटी असं म्हटलं जातं. ओके, अरविंद मायाराम कमिटी त्या कमिटीचं नाव होतं. या कमिटीला असं सांगण्यात आलं की एक्झॅक्ट इंडियाच्या संदर्भात आपण FDI ची व्याख्या कशी करायची, FII कशाला म्हणायचं, FDI कशाला म्हणायचं, या गोष्टींचा शोध घ्या आणि याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या. ज्यावेळेस ही कमिटी इस्टॅब्लिश केली त्यावेळेस कमिटीने ज्या उद्दिष्टांसाठी ती कमिटी निर्धारित करण्यात आलेली होती, त्या उद्दिष्टांच्या साथीने या कमिटीने आपल्या फॉरेन ट्रेडचा म्हणा किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट जे आहे ते इन्व्हेस्टमेंट कंटेंटचा म्हणा सर्व परीने अभ्यास केला
आणि फायनली 2014ला त्यांनी एक डेफिनेशन सँक्शन केली आणि ती डेफिनेशन त्या कमिटीने आरबीआयला, गव्हर्नमेंटला किंवा इतर संस्थांना ज्यावेळेस ती सांगितली त्यावेळेस मात्र सर्व संस्थांनी, आरबीआयने, गव्हर्नमेंटने त्या डेफिनेशनला मान्यता दिली. आता आपण त्याच कमिटीने जी डेफिनेशन सांगितलेली आहे तीच आपण इथे रेफरन्स मध्ये घेऊया. मी तुम्हाला त्या कमिटीने सांगितलेली जी डेफिनेशन ऍज इट इज तुम्हाला नाही सांगणार. ऍज इट इज जी त्यांनी डेफिनेशन लिहिलेली तीच तुम्हाला मी नाही सांगणार आहे. मी तुम्हाला आपल्या भाषेमध्ये जे आपल्याला समजेल त्या भाषेमध्ये आपण ती संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न. आपण काल एक बेसिक डिस्कशन केलं होतं की एफडीआय नेमकं काय आहे. ज्या वेळेस एफडीआयचा संबंध केव्हा येतो, एफडीआयचा संबंध म्हणा किंवा एफआयचा संबंध केव्हा येतो, ज्या वेळेस एखाद्या देशामध्ये, एखाद्या देशातल्या व्यवसायामध्ये किंवा एखाद्या देशातल्या कंपनीमध्ये ज्या वेळेस इतर देशातला व्यक्ती बाहेरून येऊन काहीतरी इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस मात्र आपल्याला एफडीआय आणि एफआयआय चा संबंध प्रस्थापित होतो असं आपल्याला म्हणता येईल. इथे सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, एका देशामध्ये इतर व्यक्ती येऊन गुंतवणूक करतात. मग देशातला व्यक्ती देशातल्याच कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर त्याला एफडीआय म्हणायचं का, हा पण प्रश्न निर्माण होतो. तर याचं उत्तर असं आहे की ज्या वेळेस एकाच देशातल्या कंपनीमध्ये त्याच देशातले व्यक्ती जर गुंतवणूक करत असतील तर त्याला एफडीआय म्हणता येत नाही. सरळ सरळ उत्तर त्याचं. मग एफडीआय कशाला म्हणायचं, ज्या वेळेस एका कंपनीमध्ये, एका देशातल्या कंपनीमध्ये इतर देशातील व्यक्ती जे त्या देशातले रेसिडेंट नाही, मीन्स रहिवाशी नाही, असे व्यक्ती जे येऊन ज्यावेळेस त्या कंपनीमध्ये, त्या कंपनीच्या कॅपिटलमध्ये स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देतात त्यावेळेस मात्र आपल्याला एफडीआय आणि एफआयआयचा प्रश्न निर्माण होतो. मग एक्झॅक्ट एफडीआय काय आहे, एफडीआय काय आहे हे समजण्यासाठी आपण एक मी इथे आपल्याला जस्ट मी इथे व्हाईट बोर्ड अप्लाय करता येतो का ते चेक करतो. मी त्याच्या आधारे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगतो. जस्ट मी तुम्हाला ते ऑप्शन पाहू द्या. ठीक आहे, इथे पेन आलेला आहे. ठीक आहे का, आपण पेनचा वापर करूया, काय हरकत नाही. हा पेन यूज करतो मी. ओके ठीक आहे. आता एफडीआयचा अर्थ आपण एक सिंपल पद्धतीने समजून घेऊया. ओके, आता हा एक देश आहे, सपोज हा इंडिया आहे, आपण याला इंडिया नाव देऊया. ओके, आणि इंडियाच्या बाहेर असणारे हे अन्य देश आहेत. ठीक आहे, हे समजा चायना आहे, हा पाकिस्तान आहे, ठीक आहे, समजा हा अमेरिका आहे. ओके, युएसए आपण त्याला नाव देऊ, युएसए. ठीक आहे, आणि ही इंडियातली एक कंपनी आहे. ओके, ही कंपनी आहे. आता आपण इंडियातल्या, आता हे एक्झाम्पल आपल्याला समजून घेण्याच्या पूर्वी आपल्याला माहिती की कंपनी ऍक्ट तुम्हाला माहिती आहे, कंपनी ऍक्ट, कंपनी कायदा माहिती आहे. कंपनी कायद्यानुसार कंपन्यांचे प्रकार पण तुम्हाला माहिती असतील. तुम्ही बीआरएफसी मध्ये वगैरे तुम्हाला हे झालेलंच असेल. आपण त्या बीआरएफसीच्या कंटेंट मध्ये आपल्याला पूर्ण जायचं नाही. तुम्हाला माहित आहे असं मी गृहीत धरतो की कंपनी ऍक्ट 2013च्या अनुसार त्या ऍक्ट मध्ये ज्या ज्या कंपन्यांचं ऍज अ टाइप्स ऑफ कंपनीज म्हणून खाली विश्लेषित केलेल्या कंपन्यांची जी नावं आहेत त्या सर्व कंपन्या उदाहरणार्थ घेऊया. मग याच्यामध्ये कोणत्या कंपन्या असू शकतात, कंपनी ऍक्ट नुसार, कंपनी ऍक्ट नुसार कोणती कोणती कंपनी असू शकते. कंपनी ऍक्ट नुसार सिंगल पर्सन कंपनी असू शकते. ओके, सिंगल पर्सन मीन्स वन पर्सन कंपनी असू शकते. वन पर्सन ओपी देतो तिथे वन पर्सन कंपनी, ज्याला आपण इंडिव्हिज्युअल कंपनी म्हणतो. त्याच्यानंतर पब्लिक कंपनी पण, प्रायव्हेट कंपनी पण असू शकते. प्रायव्हेट कंपनी, पीआरबी कंपनी पण मी देतो, प्रायव्हेट कंपनी. त्यानंतर पब्लिक कंपनी पण असू शकते. पब्लिक कंपनी माहिती, पब्लिक आणि प्रायव्हेट तुम्हाला याच्यात डिफरन्स माहित आहे. ओके, पब्लिक कंपनी, प्रायव्हेट कंपनी आणि पब्लिक कंपनी मध्ये ज्या मी इथे एक्सप्लेन करून नाही दाखवणार, तुम्हाला याचा फरक माहिती आहे. पब्लिक कंपनीमध्ये शेअर्स कोणाचे किती असतात आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये कोणाचे किती शेअर्स असतात. ठीक आहे, 51% पेक्षा जास्त जर शेअर्स गव्हर्नमेंटचे असतील तर ती कंपनी
कंपनी काय आहे, पब्लिक कंपनी आहे. ओके. बाकी प्रायव्हेट कंपनीमध्ये गव्हर्नमेंटचा काही रोल नसतो. पब्लिक कंपनीमध्ये टोटली कंट्रोलिंग जी असते ती गव्हर्नमेंटची असते. आता कंपनी ऍक्ट नुसार कंपनी म्हणून जे जे प्रकार त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्या सर्व प्रकारच्या कंपन्या, समजा आपण गृहीत धरू की या 3च कंपनी ऍक्ट मध्ये आहेत. आता या कंपन्यांपैकी काही कंपन्या या लिस्टेड असतात. ओके. काही कंपन्या लिस्टेड असतात आणि काही कंपन्या अनलिस्टेड असतात. लिस्टेड आणि अनलिस्टेड. लिस्टेड साठी मी एल टाईप केलेलं आहे, लिस्टेड. मग आता लिस्टेड कंपनीचा अर्थ काय होतो? लिस्टेड कंपनीचा अर्थ असा होतो की त्या कंपनीचं जे नोंद जे आहे, ते रेकॉर्ड जे आहे ते सेबीच्या कायद्याच्या अंतर्गत ऍज अ स्टॉक ट्रेडिंग करण्यासाठी त्यांची नोंदणी केलेली आहे. त्या कंपन्यांना आपण लिस्टेड कंपनी असं म्हणतो. सेबी कायद्याच्या अंतर्गत ज्यांची नोंदणी झालेली आहे किंवा बीएसई एनएससी कायद्याच्या अंतर्गत ज्यांची नोंदणी झालेली आहे त्या सर्व कंपन्यांना आपण लिस्टेड कंपनी म्हणतो. आणि ज्यांची नोंदणी झालेली नाही अशा कंपन्यांना आपण अनलिस्टेड. म्हणजे इथे सर्व कंपन्यांचे आपण 2 पार्ट मध्ये डिवायडेशन केलेलं आहे. एक जे आहे ते लिस्टेड कंपनी आणि दुसरी जी आहे ती अनलिस्टेड कंपनी. आता प्रश्न येतो, ज्या वेळेस एखाद्या देशामध्ये मीन्स ह्या इंडियामध्ये ही जी कंपनी आहे ही कंपनी लिस्टेड आहे का अनलिस्टेड आहे याच्यावरती डिपेंड करते की एफडीआय आहे का एफआय आहे. ठीक आहे. आता ज्या वेळेस एखाद्या देशातली कंपनी जी आहे ती समजा लिस्टेड कंपनी आहे. ओके. आता इथे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, एखाद्या आपल्या कंपनी ऍक्ट नुसार या 3 कंपन्या आहेत. या 3 कंपन्यांमध्ये लिस्टेड आणि अनलिस्टेड असे 2 पार्ट आपण करता येऊ शकते. ज्या वेळेस लिस्टेड कंपनीमध्ये 10% ओके 10% किंवा 10% पेक्षा जास्त 10% किंवा 10% पेक्षा जास्त ज्यावेळेस इतर देशातला व्यक्ती एखाद्या देशातल्या कंपनीमध्ये, एखाद्या देशातल्या लिस्टेड कंपनीमध्ये ज्यावेळेस कॅपिटल इन्स्ट्रुमेंट थ्रू इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस त्याला म्हटलं जातं एफडीआय. त्याला काय म्हटलं जातं? एफडीआय. इथे लक्षात घ्या काय म्हटलंय मी, ज्या वेळेस एखाद्या देशातल्या लिस्टेड कंपनीमध्ये इतर देशातला व्यक्ती किंवा गुंतवणूकदार येऊन त्या कंपनीमध्ये 10% किंवा 10% पेक्षा जास्त कॅपिटलाइज्ड फॉर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस त्या इन्व्हेस्टमेंटला म्हटलं जातं एफडीआय. याच्या अगेन्स्ट आता पहा, आणि जर त्याच व्यक्तीने जर 10% कमी इन्व्हेस्टमेंट केली, 10% कमी इन्व्हेस्टमेंट, आता बिलो 10% जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्या इन्व्हेस्टमेंटला म्हटलं जातं एफआयआय मीन्स फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. इथे पर्सेंटेजचा डिफरन्स आहे, लक्षात येत असेल तुमच्या. 10% और अबव 10% इन लिस्टेड कंपनी त्यावेळेस आपण त्या इन्व्हेस्टमेंटला म्हणू शकतो एफडीआय. बट बिलो 10% इन लिस्टेड कंपनी जर इन्व्हेस्ट करत असेल तो फॉरेनर आपल्या देशामध्ये तर त्याला म्हटलं जातं एफआयआय फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा यालाच फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असं. आता दुसरी जी कंपनीचा प्रकार आहे नॉन लिस्टेड किंवा अनलिस्टेड. ज्यावेळेस एखादा फॉरेनर एखाद्या देशातल्या नॉन लिस्टेड कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल, मग इथे कुठली पर्सेंटेजची लिमिटेशन नाही. त्याने किती जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ती इन्व्हेस्टमेंट ऍज अ एफडीआय म्हणून ग्राह्य धरली जाते. ऍज अ एफडीआय म्हणून. काय लक्षात करायचं तुम्हाला, ती कंपनी लिस्टेड आहे का अनलिस्टेड आहे. लिस्टेड असेल तर अबव 10% एफडीआय, बिलो 10% एफआयआय. अनलिस्टेड असेल तर किती आणि कोणत्याही प्रमाणात जर इन्व्हेस्टमेंट करत असेल तर ती सर्व इन्व्हेस्टमेंट ऍज अ एफडीआय म्हणून ग्राह्य धरली जाते. आता समजा या एक्झाम्पल मध्ये इंडियामध्ये असणारी ही, आता तुम्ही मला याचं उत्तर द्यायचं, तुम्हाला लक्षात आले असेल तर याचं मला उत्तर द्यायचं. ओके. ही एक कंपनी आहे इंडियामध्ये, ही एक कंपनी आहे आणि ही लिस्टेड कंपनी आहे. ओके.
इंडियामध्ये ही ए नावाची जी कंपनी आहे ही लिस्टेड कंपनी आहे. आता समजा इंग्लंड मधला एक व्यक्ती आहे, त्याने 8% पर्यंत या ए कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केली. 8% म्हणजे समजा की 2 करोडची इन्व्हेस्टमेंट, 2 करोड जी 8% होती, ही 2 करोडची इन्व्हेस्टमेंट या एक कंपनीमध्ये त्या इंग्लंड मधल्या व्यक्तीने जर भारतामध्ये येऊन केली, तर त्याची 2 करोडची इन्व्हेस्टमेंट त्याला तुम्ही काय म्हणाल? याचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. अनलिस्टेड. अनलिस्टेड कंपनी करेक्ट आहे अंकिता. आणि जर त्याच व्यक्तीने या कंपनीमध्ये 18% जर इन्व्हेस्टमेंट केली, तर त्या इन्व्हेस्टमेंटला काय म्हणायचं? 18%, 18% जर इन्व्हेस्टमेंट केली तर लिस्टेड. नाही, 18% अनलिस्टेड. नो नो नो, ही तर लिस्टेड कंपनी आहेच. मीन्स ए कंपनी आपल्या एसबीआय सॉरी सेबी कायद्याअंतर्गत बीएसई एनएससीच्या नियमांना ग्राह्य धरून ही लिस्टेड झालेलीच आहे. मग या एक कंपनीमध्ये जर त्या इंग्लंड मधल्या व्यक्तीने 18% पर्यंत इन्व्हेस्टमेंट केली, तर त्या इन्व्हेस्टमेंटला तुम्ही काय म्हणणार? एफडीआय. करेक्ट, एफडीआयच म्हणणार. थोडस कॉन्फिडेंटली इथे कन्फ्युज होऊ नका. मी परत रिपीट करतोय, इथे तुम्हाला अगोदर लक्ष करायचं आहे की ती कंपनी लिस्टेड आहे का अनलिस्टेड आहे. लिस्टेड असेल आणि जर बाहेरचा व्यक्ती 10% जास्त जर इन्व्हेस्ट करत असेल, तर त्याला 100% डोळे झाकून एफडीआय म्हणायचं. आणि 10% जर कमी इन्व्हेस्टमेंट असेल, तर त्याला काय म्हणायचं? एफआयआय, फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. ओके, इथे पर्सेंटेजचा आणि लिस्टेड नॉन लिस्टेडचाही एवढाच संबंध आहे. आणि हीच डेफिनेशन जी अरविंद कमिटीने जी सांगितली डेफिनेशन आहे, अगदी सोपी आणि सिंपल भाषेमध्ये सांगितलेली आहे, जिचा स्वीकार अनेक संस्थांनी, अनेक ज्या अपेक्स इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांनी मान्य केलेले आहे. तीच डेफिनेशन तुम्हाला ऍज अ सिम्पली वे ने मी इथे एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. ओके, मग कंपनी कायद्याअंतर्गत ज्या कंपन्यांचं जी लिस्ट दिलेली आहे, त्या लिस्ट नुसार फक्त आपल्याला पाहायचं आहे त्या कंपनी कायद्याअंतर्गत ती कंपनी इस्टॅब्लिश झालेली असेल आणि ती कंपनी लिस्टेड आहे का अनलिस्टेड आहे हे पण चेक करायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. ठीक आहे, लक्षात आलं कॉन्सेप्ट काय? हीच इथे डेफिनेशन मी इथे लिहिलेली आहे. मी याला इरेज करतो. ठीक आहे, इथे पहा, ही जी डेफिनेशन आपण इथे लिहिलेली आहे ती काय आहे पहा. FDI means foreign direct investment, means investment through capital instrument by a person resident outside India. FDI means foreign direct investment. MCQ साठी लक्षात ठेवा, FDI चा फुल फॉर्म 100% MCQ येण्याचे चान्सेस आहेत. FDI चा फुल फॉर्म फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? मीन्स इन्व्हेस्टमेंट थ्रू कॅपिटल इन्स्ट्रुमेंट. आता इन्व्हेस्टमेंट थ्रू कॅपिटल इन्स्ट्रुमेंट, कॅपिटल इन्स्ट्रुमेंट आणि डेब्ट इन्स्ट्रुमेंट तुम्हाला माहिती आहेत. शेअर, इक्विटी आणि शेअर्स हे काय? कॅपिटल इन्स्ट्रुमेंट आहेत. डिबेंचर काय आहे? हे डेब्ट इन्स्ट्रुमेंट आहे. डिबेंचर म्हणा, ट्रेझरी बिल्स म्हणा, हे काय? डेब्ट इन्स्ट्रुमेंट आहेत. ओके, ज्याला आपण काय म्हणतो? कर्ज रोखा. ओके, आणि हे जे आहे शेअर्स, इक्विटी, हे काय आहेत? कॅपिटल इन्स्ट्रुमेंट आहे. बाय अ पर्सन रेसिडेंट आउटसाइड इंडिया, जे इंडियाच्या बाहेर राहणारा व्यक्ती जर इंडियामध्ये येऊन कॅपिटल इन्स्ट्रुमेंट फॉर्म मध्ये जर इन्व्हेस्ट करत असेल, तर ती इन्व्हेस्टमेंट कशी? इन अन अनलिस्टेड इंडियन कंपनी or in 10% or more of the post issue paid up capital equity capital of a listed Indian company. आता इथे तुम्हाला कॅपिटलचे प्रकार माहिती. तुम्ही कंपनी अकाउंट शिकताना तुम्हाला पाहिलं असेल की पेड अप कॅपिटल असेल, अनपेड कॅपिटल असेल, बाकी कॅपिटलचे वेगवेगळे प्रकार आहेत. ऑथराइज्ड कॅपिटल, या सर्वांचा तुम्हाला डिफरन्स माहिती नाही. इथे तुम्हाला काय पेड अप कॅपिटल जे आहे त्याचाच फोकस करायचा आहे. आता ही डेफिनेशन समजून घेण्यासाठी इथे पेड अप कॅपिटलचे वेगवेगळे इथे प्रकार पाहण्याची आवश्यकता नाही. इथे फक्त कॅपिटल हा लक्षात ठेवा, 10% आणि लिस्टेड नॉन लिस्टेड हीच कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. मला वाटतं की तुम्हाला या एक्सप्लेनेशन वरून एफडीआय आणि एफआयआय मधला बेस डिफरन्स लक्षात आला असेल. याला एक्झॅक्ट ही कॉन्सेप्ट काय आहे ही लक्षात आली असेल, कारण येणाऱ्या फ्युचरमध्ये तुम्हाला ही कॉन्सेप्ट बऱ्याच वेळेला ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल, वाचायला मिळेल. न्यूजपेपर म्हणा, टेलिव्हिजन म्हणा,
किंवा कोणाच्या स्पीचेस मध्ये पहा की हा शब्द तुम्हाला वारंवार तुमच्या ऐकण्यात येईल. त्यामुळे आत्ताच क्लेरिफाय करून घ्या की एफडीआय म्हणजे काय. अजूनही कोणाला तुमच्यापैकी कोणाला जर डाऊट असेल तर अजूनही आपण 2 मिनिटं 5 मिनिटं अजूनही या कॉन्सेप्ट वरती एक्सप्लेनेशन करूया. जर क्लेरिफाय झालं असेल तर पुढच्या स्लाइडकडे आपण जाऊया. कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि माझ्यासोबत डायरेक्टली कम्युनिकेट करा. आपण परत डिस्कस करूया. एखादा कंटेंट जरी नाही समजलं तर परत आपण पूर्ण कॉन्सेप्टला रिपीट करूया. जर समजलं असेल तर पुढे जाऊया. ठीक आहे. ओके, नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया आपण. आता एफडीआय ची जी आहे ना, ती एफडीआय चे भारतामध्ये येण्याचे मार्ग वेगळे असतात. ते 2 मार्गाने आपल्या इथे येऊ शकतात. 2 मार्ग असतात. ते मार्ग काय आहेत ते पण आपण जाणून घेऊया. मार्ग कसे मीन्स एफडीआय ला भारतामध्ये एंटर होण्यासाठी 2 मार्ग असतात. जसं की एखाद्या विदेशी व्यक्तीला भारतामध्ये येण्यासाठी तो बरेच मार्ग असतात. तो हवाई मार्गाने पण भारतात येऊ शकतो, जलमार्गाने पण भारतात येऊ शकतो, आणि दुसरा कोणता अजून रूट असेल असा तो मिस्टर इंडिया सारखा तर येऊ शकत नाही अचानकपणे. तर त्याला कुठल्या तरी मार्गाने ते यावं तर लागेल भारतामध्ये. ओके, तो जहाजाने पाण्याच्या मार्गाने येऊ शकतो किंवा विमानाने हवाई मार्गाने तो भारतामध्ये येऊ शकतो. असे 2-3 रूट असतात. तसंच त्या पद्धतीने एफडीआय जर भारतात यायचं असेल तर एफडीआय ला येण्यासाठीचे पण 2 मार्ग आहेत. त्याला रूट ऑफ एफडीआय म्हटलं जातं. ओके, याला इन्व्हेस्टमेंट रूट म्हटलं जातं. स्पेशली एफडीआयचं ही इन्व्हेस्टमेंट रूट असतं. कोणत्या पद्धतीने ही एफडीआय भारतामध्ये येऊ शकते तर त्याच्या 2 पद्धती आहेत. एक तर ऑटोमॅटिक रूट आणि दुसरा आहे गव्हर्नमेंट रूट. ऑटोमॅटिक रूट मध्ये काय की जर एखादा व्यक्ती जो बाहेर देशामध्ये असतो आणि त्याला जर डायरेक्टली इंडियाच्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर त्याला कोणाची अनुमती घेण्याची गरज नाही, कुठला अप्रुव्हल फॉर्म भरण्याची गरज नाही, कुठला ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची गरज नाही, कोणाची परमिशन घेण्याची गरज नाही, कुठे वशिला लावण्याची गरज नाही. डायरेक्टली तो इंडियाच्या कंपनीमध्ये येऊन इन्व्हेस्ट करू शकतो. या पद्धतीला म्हटलं जातं ऑटोमॅटिक रूट. याच्या अगेन्स्ट जी दुसरी पद्धत आहे ती आहे गव्हर्नमेंट रूट. मग याच्यामध्ये काय, जर एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला भारतामध्ये एखाद्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्ट करायचे असेल तर त्याला मात्र, तुम्हाला माहिती आहे एखादा जर डॉक्युमेंट भारतामध्ये काढायचं असेल कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिस मधून तर कशा चक्रा मारावं लागतात आपल्या, तसंच चक्रा या विदेशी व्यक्तीला गव्हर्नमेंटचा अप्रुव्हल घेण्यासाठी बऱ्याच चक्रा माराव्या लागतील. तर हा एक दुसरा सांगायचं तात्पर्य असं आहे की एक गव्हर्नमेंट रूट आहे आणि दुसरा ऑटोमॅटिक रूट आहे. गव्हर्नमेंट रूट मध्ये जर एखाद्या व्यक्तीला जर भारतामध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर त्याला गव्हर्नमेंटची परमिशन, गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल घ्यावं लागतं. हाच फरक आहे या 2 रूट मध्ये. ओके, मग फॉरेन इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येण्याचे मार्ग किती आहेत समजून घ्या. फक्त 2 मार्ग. त्यातला एक मार्ग आहे ऑटोमॅटिक, डायरेक्टली इन्व्हेस्ट. ऑटोमॅटिक मध्ये कुठलीही कोणाचीच परमिशन घ्यायची गरज नाही, कुठलाच फॉर्म भरायची गरज नाहीये. ओके, नॉन रेसिडेंट जो असेल तो इंडियाच्या कंपनीमध्ये येऊन इन्व्हेस्ट करू शकतो. पण गव्हर्नमेंट रूट मध्ये त्याला आरबीआयची, सेबीची जे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत याच्याशी संबंधित असणाऱ्या त्या सर्व इन्स्टिट्यूशन्सची परमिशन घ्यावी लागते. त्यानंतर गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते आणि त्यानंतरच तो त्या पर्टिक्युलर जे प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. ओके, 2 रूट लक्षात आले, ऑटोमॅटिक आणि गव्हर्नमेंट. हेच एवढं लक्षात ठेवा. पुढच्या स्लाइड कडे जाऊया आपण, जे आहे पुढची स्लाइड. आता इथे तुमच्या लक्षात येईल की एखादा विच आर दी एंटायटीज विच कॅन इन्व्हाइट एफडीआय इन इंडिया. ओके, अशा कोणत्या कंपनीज आहेत, तुम्हाला मी म्हटलं की कंपनी ऍक्ट नुसार ज्या कंपन्या आहेत, आता या सर्व प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत या सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये एखादा विदेशी व्यक्ती येऊन भारतामध्ये एफडीआय मीन्स एफडीआय इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मग ती कंपनी कोणती असू, इंडियन कंपनी, पार्टनरशिप फॉर्म असेल, ओके, प्रोप्रायटरी कन्सर्न असेल, ट्रस्ट असेल, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असेल, एलएलपी ज्याला म्हटलं जातं, इन्व्हेस्टमेंट व्हेकल्स असतील, ओके, स्टार्टअप कंपनीज असेल. ओके, इथे हे सर्व प्रकारच्या ज्या कंपन्याज आहेत या
या कंपन्यांमध्ये एफडीआय इन्व्हेस्ट करता येते कुठल्याही फॉरेनरला किंवा फॉरेन इन्व्हेस्टर्सला. ओके, तर या कंपन्यांचे प्रकार आहेत, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकते. नेक्स्ट आपण जाऊया. आता बेस डिफरन्स याच्यामधला इथे थेरॉटिकल पार्ट जो दिलेला आहे, आताच आपण एक्सप्लेन केला होता ऍज पर कमिटी, तर हाच आहे. इथे थेरॉटिकल जर तुम्हाला रीड करायचं असेल तर तुम्ही रीड करू शकता. जे आपण एक्सप्लेन केलेलं आहे त्यालाच आपण इथे या फॉर्म मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तुम्ही नंतर मी तुम्हाला याची एक कॉपी तुम्हाला पाठवतो तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, नंतर तुम्ही आरामशीर याला रीड करू शकता. तरी पण मला असं वाटतं की आपण जे एक्सप्लेन केले, तुम्हाला जे कॉन्सेप्ट समजली, परत इथे हा थेरी पार्ट एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाहीये, तोच दिलेला आहे. ओके, तर याचा बेस डिफरन्स तुमच्या लक्षात यावा म्हणून आपण पुढच्या कन्सर्न स्लाइडकडे वळूया, जे आहे डिफरन्स बिटवीन एफडीआय आणि एफआयआय. ओके, हा डिफरन्स आधी लक्षात करून घ्या, नंतर आपण तो थेरी पार्ट रीड करूया, जेणेकरून तुमच्या अधिक चांगल्या पद्धतीने ती लक्षात राहील. ओके, तर आपण बेसिक डिफरन्स इथे पाहूया की एफडीआय आणि एफआयआय मध्ये काय डिफरन्स आहे. एफडीआय ची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कशा पद्धतीची, कशा स्वरूपाची आहे, त्याचं उत्तर जे आहे ते इट्स लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. एफडीआय हा जो कॉलम आहे हा एफडीआय चा कॉलम आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, आणि हा जो कॉलम आहे, हा जो पार्ट तुम्हाला इथे दिसतो, हा एफआयआय चा कॉलम आहे. ठीक आहे, तर इथे आपण वन बाय वन इथे कंटेंटला हे करूया. ठीक आहे, तर पहिला जो कंटेंट आहे इट्स लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. एफडीआय जी आहे ही कशा स्वरूपाची इन्व्हेस्टमेंट आहे, इट्स लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. याच्या अगेन्स्ट जी एफआयआय आहे ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. हा पॉइंट क्लिअर झाला. आता दुसऱ्या पॉइंट कडे जाऊया. हे दोन पॉइंट क्लिअर झाले. आता दुसरा जो पॉइंट आहे 10% ऑर मोर इन लिस्टेड कंपनी अँड ऑल नॉन लिस्टेड कंपनीज. एफडीआय कशाला म्हटलं जातं, 10% किंवा 10% जास्त इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस लिस्टेड कंपनीमध्ये करण्यात येते किंवा अनलिस्टेड कंपनीमध्ये, सर्व इथे पर्सेंटेजचा काही प्रश्नच नाही, सर्व अनलिस्टेड कंपनीमध्ये ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट केली जाते त्यावेळेस त्याला एफडीआय म्हटलं जातं. पण एफआयआय कशाला म्हटलं जातं, एफआयआय बिलो 10% इन लिस्टेड कंपनी. लिस्टेड कंपनी मध्ये जर 10%पेक्षा ज्या कमी जर इन्व्हेस्टमेंट करण्यात आली एखाद्या फॉरेनर इन्व्हेस्टर्स कडून, तर त्याला म्हटलं जातं एफआयआय. ठीक आहे, इथे जो थर्ड जो डिफरन्सचा जो पॉइंट आहे, इथे सेक्टर कॅप आहे. सेक्टर कॅप म्हणजे काय की इट्स रिस्ट्रिक्टेड एरिया. काय गव्हर्नमेंट काय करते की काही वेळेला काही क्षेत्रांमध्ये एफडीआय करू नये म्हणून काही रिस्ट्रिक्शन्स टाकते, किंवा जे जनरल जे सेक्टर्स आहेत त्याचे एक पर्टिक्युलर पर्सेंटेज डिसाइड करून ठेवते गव्हर्नमेंट म्हणा, आरबीआय म्हणा, की इतक्या पर्सेंटेज पर्यंत एफडीआय ला मान्यता आहे, इतक्या पर्सेंटेज पर्यंत एफडीआय ला मान्यता आहे, किंवा दुसऱ्या अँगलने असं म्हणू शकतो की इतक्या पर्सेंटेज पर्यंत याच्यामध्ये एफडीआय होऊ शकत नाही. असं ज्यावेळेस सेक्टर वाईज ज्यावेळेस रिस्ट्रिक्शन्स डिसाइड केले जातात गव्हर्नमेंट द्वारा किंवा अपेक्स इन्स्टिट्यूशन्स द्वारा, तर इथे एफडीआय मध्ये ते आपण रिस्ट्रिक्शन्स ठेवू शकतो. जसं की असं एक एक्झाम्पल मध्ये बाकी पूर्वी कसं होतं की इन्शुरन्स आणि बँकिंग सेक्टर मध्ये 75% एफडीआय ला चान्स होता, मीन्स 25% रिस्ट्रिक्टेड एरिया होता. म्हणजे 75% फॉरेन इन्व्हेस्टर त्या बँकिंग सेक्टर मध्ये किंवा इन्शुरन्स सेक्टर मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत. आता जसं की आपलं डिफेन्स आहे, डिफेन्स सेक्टर मध्ये कुठल्याच प्रकारची एफडीआय ला मान्यता नाही. मग हा काय झाला, हा रिस्ट्रिक्टेड सेक्टरल कॅप झाला. इथे काही सेक्टर्सला रिस्ट्रिक्ट केलं जातं गव्हर्नमेंट द्वारा, तर त्याला आपण सेक्टर कॅप असं म्हणतो. ओके, तर एफडीआय मध्ये सेक्टर कॅप आहे, पण एफआयआय मध्ये कुठल्याच प्रकारचा सेक्टर कॅप नाहीये, मीन्स सेक्टर वाईज रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत एफआयआय मध्ये. तुम्ही कोणत्याही सेक्टर मध्ये तुम्ही फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट करू शकता. ओके, हा बेस डिफरन्स याच्या मध्ये आहे. ओके, नेक्स्ट फोर्थ नंबरचा आपण पॉइंट कडे जाऊया. फोर्थ नंबरचा जो डिफरंट वाला पॉइंट आहे तो काय सांगतो, पहा, आरबीआय अँड सेबी कॉल्ड इट ऍज एफडीआय. ओके, ज्यावेळेस या टर्म नुसार जी इन्व्हेस्टमेंट होते, आरबीआय आणि एसबीआय यांना काय म्हटलं, हे दोघंही या टर्म नुसार इन्व्हेस्टमेंट होते त्या इन्व्हेस्टमेंटला एफडीआय म्हणतात. ओके, पण
एफ आय च्या संदर्भात काय म्हणतं, एफ आय आय च्या संदर्भात आरबीआय आणि सेबी मध्ये थोडस दुमत आहे की एफ आय आय जर झाली तर आरबीआय त्या एफ आय आय ला जस्ट एफ आय आय म्हणत नाही, त्याला काय म्हणतो, रजिस्टर्ड एफ पी आय मीन्स REFPI मीन्स रजिस्टर्ड फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. जी FII होते ना, त्या FII ला आरबीआय FII न म्हणता रजिस्टर्ड फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असा शब्द प्रयोग करतो. आणि सेबी जी आहे ती काय FII ला काय म्हणते, FII ला म्हणते फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. इथे FII आणि FPI ही एकच संकल्पना आहे, फक्त यांचा जो शब्द प्रयोग आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येतो. FII लाच सेबी काय म्हणते, FPI, आणि आरबीआय म्हणते रजिस्टर्ड FPI. ओके, हा पॉइंट इथे क्लिअर करा. नेक्स्ट फिफ्थ नंबरचा पॉइंट, इट इन्क्लुड्स ओनली इक्विटी. एफडीआय मध्ये ज्यावेळेस फॉरेन इन्व्हेस्टर्स इंडियामध्ये येऊन इंडियाच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, म्हणजे कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, त्या कंपनीची इक्विटी शेअर्स खरेदी करतो. ज्यावेळेस फॉरेनर भारतामधल्या कंपनीचे इक्विटी शेअर्स खरेदी करतो, त्यावेळेस त्या गुंतवणुकीला म्हटलं जातं एफडीआय. ओके, याच्या अगेन्स्ट फिफ्थ नंबरचा जो पॉइंट आहे इकडे पाहूया FII च्या संदर्भात. इट इन्क्लुड्स बोथ इक्विटी अँड डेब्ट्स. आता FII चा जो संबंध असतो मीन्स 10% बिलो 10%. ओके, तर त्याचा संबंध बिलो 10% च्या जर त्या इन्व्हेस्टर्सने या फॉरेन इक्विटी किंवा डेब्ट इन्स्ट्रुमेंट जरी खरेदी केले तरी त्याला म्हटलं जातं FII. मीन्स FII मध्ये इक्विटी प्लस डेब्ट इन्क्लूड होतो, परंतु FDI मध्ये केवळ फक्त काय इन्क्लूड होतो, ज्याला तुम्ही समता भाग म्हणता. ओके, इक्विटी शेअर्स म्हणता. ओके, ओनली इक्विटी शेअर्स इन्क्लूड होतात त्याच्यामध्ये. नेक्स्ट जे आहे, इट डज नॉट इन्क्लूड. आता ओनली इक्विटी शेअर्स इन्क्लूड होतात याचा दुसरा अर्थ काय होतो की याच्यामध्ये काय इन्क्लूड होत नाही, डिबेंचर. DEB मीन्स डिबेंचर, GOV मीन्स इथे काय गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, अँड TB मीन्स ट्रेजरी बिल्स. FDI मध्ये काय इन्क्लूड होत नाही, FDI मध्ये डिबेंचर इन्क्लूड होत नाही, FDI मध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज इन्क्लूड होत नाही, FDI मध्ये ट्रेजरी बिल्स इन्क्लूड होत नाही. मग काय इन्क्लूड होतं, केवळ इक्विटी शेअर्स इन्क्लूड होतात. याच्या अगेन्स्ट FII मध्ये जर पाहिलं तर इट डज नॉट इन्क्लूड ओनली ट्रेजरी बिल्स. इट डज नॉट इन्क्लूड ओनली ट्रेजरी बिल्स. FII मध्ये ट्रेजरी बिल्स इन्क्लूड होत नाहीत, बाकी सर्व डेब्ट इन्स्ट्रुमेंट इन्क्लूड होतात, जसं की गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील किंवा डिबेंचर असतील, तर हे सर्व FII मध्ये इन्क्लूड होतात. नेक्स्ट जो आहे तो कंटेंट 7 नंबरचा, इट इज कंट्रोल्ड बाय आरबीआय अंडर द फेमा ऍक्ट. जी FDI आहे, FDI ला कंट्रोलिंग करण्याचं काम कोण करतं, तर भारताची रिझर्व्ह बँक करते, आरबीआय करते. आरबीआय कोणत्या कायद्याच्या अंतर्गत या FDI ला कंट्रोलिंग करतं, तर फेमा ऍक्ट अंतर्गत या FDI ला कंट्रोलिंग करण्याचं काम आरबीआय करते. याच्या अगेन्स्ट जी FII आहे, इंडिव्हिज्युअल FII असेल तर ती कंट्रोल्ड केली जाते सेबी द्वारा. ओके, वैयक्तिक FII असेल तर ती कंट्रोल्ड केली जाते सेबी द्वारा, आणि ऍग्रीगेटेड जर FII असेल तर ती कंट्रोल्ड केली जाते आरबीआय द्वारा. हा बेसिक डिफरन्स आहे या दोन कंटेंट मधला. ओके, इंडिव्हिज्युअल FII कंट्रोल्ड केली जाते बाय सेबी द्वारा, परंतु ऍग्रीगेटेड मीन्स ग्रुपली जे FII आहेत त्यांना कंट्रोलिंग करण्याचं काम जे करतात ती इन्स्टिट्यूशन कोणती आहे, आरबीआय आहे. ओके, या इथे तुम्हाला या डिफरन्स वरून FII आणि FDI मध्ये काय डिफरन्स आहे, या दोघांतला फरक काय आहे, हे निश्चितच तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, 1 मिनिट पेक्षा कमी वेळ उरलेला आहे. त्याच्या नंतरचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण उद्याच्या क्लासमध्ये कव्हर करूया. FDI आणि FII बद्दल परत आपण उद्या
हेच डिस्कशन जे आहे पुढचं डिस्कशन कंटिन्यू करू. आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. आज जे प्रेझेंट आहेत आपल्यासोबत त्यांची नावं एकदा मी रीड करतो. अंकिता, गौरव, हर्षल, माधुरी, ओके, पल्लवी, तमन्ना, तुषार. ठीक आहे. 7+1 पार्टिसिपेंट आज प्रेझेंट आहे. उद्या आपण परत भेटूया. त्याच्या वेळेच्या संदर्भात मी तुम्हाला एक अर्धा तास किंवा 1 तास अगोदर तुम्हाला मेसेज सेंड करेल. आपण परत उद्याच्या क्लासमध्ये हाच कंटेंट कंटिन्यू करूया. आजच्यासाठी आपण इथे थांबूया. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर त्यांनी तुम्ही पर्सनली विचारू शकता किंवा इथे चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता किंवा स्वतःला अनम्यूट करून पण विचारू शकता.